बोर्डचा पण अभ्यास करायचा. असं दोन्हीचं मग गोंधळ उडायचा ना, की हा अभ्यास करू की हा करू. पण नंतर मग परत मी वारे सरांशी पण बोलले की सर असं कसं करायचं, म्हणजे दोन्हीचा पण अभ्यास करायचा ना. तर त्यांनी पण मला खूप, मॅडमनी आणि सरांनी सपोर्ट केला की नाही तू करू शकशील, दोन्हीचाही व्यवस्थित अभ्यास कर. तर मग याच्यावर सोल्युशन म्हणून मग मी असं केलं की प्रत्येक संडेला बोर्डचा पण अभ्यास करायचा थोडासा. आणि मग मी बोर्डचा पण अभ्यास करत होते प्रत्येक संडेला थोडा थोडा, की म्हणजे एकदम एक्झामच्या वेळेला लोड येऊ नये. मग असंच करत करत बोर्डचाही अभ्यास केला आणि शेवटचा 1 महिना राहिला होता बोर्डच्या एक्झाम्सला. नीटचा अभ्यास तर माझा कंटिन्यू होता, पण बोर्डचा 1 महिना राहिला होता. तर तेव्हा मला असं वाटलं की मग आता नीटचा तर अभ्यास झालाय, पण बोर्डला चांगले मार्क्स नाही मिळाले तर नीटचाही काही फायदा होणार नाही ना. तर मी सरांशी आणि मॅडमशी बोलले की मला वाटत नाहीये की मला चांगले मार्क मिळतील 12वीला. तर सरांनी आणि मॅडमनी खूप सपोर्ट केला की नाही तू करू शकशील. आणि त्यांनी सांगितलं मला, वारे मॅडमनी, की बोर्डचा जसं तुझं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आहे नीटमध्ये, तसंच तू ह्याचाही व्यवस्थित अभ्यास कर. आणि मग शेवटचा 1 महिना राहिला होता, तर मी व्यवस्थित सगळे सब्जेक्ट टॉपिक वाईज एका वहीमध्ये लिहून काढलं व्यवस्थित, की कुठले कुठले टॉपिक आहेत काय, आणि त्याच्यावरती फोकस केला. तर बोर्डचे एक्झाम्स मला सगळे चांगले गेले. त्यानंतर मध्ये असं होतं की नंतर बोर्डच्या एक्झाम्स नंतर नीटच्या एक्झामला 1च महिना राहिला होता. तर मग तेव्हा माझी आई होती माझ्या बरोबर लातूरला, तिने मला मानसिक खूप छान सपोर्ट केला. आणि तिचं असं होतं की मला खूप चांगले मार्क्स मिळाले तरी ती न्यूट्रल राहायची, आणि खूप कमी मार्क्स मिळाले तरी ती न्यूट्रल राहायची, आणि चांगले पडले तरी पण ती मला काही म्हणायचे. त्यामुळे असं होतं की खूप चांगले मार्क मिळाले तर तुम्ही भारावून जाल असंही नव्हतं. त्याच्यामुळे तिने मला खूप छान सपोर्ट केला आणि वेळोवेळी पप्पांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी एवढं छान यश मिळवू शकले. त्यामुळे मी पूर्ण माझ्या परिवाराचे आभार मानते की त्यांनी मला या 2 वर्षामध्ये खूप छान सपोर्ट केला. आणि एवढं बोलून मी शेवटला एवढं सांगते की तुम्ही तुमचा एकच गोल ठरवा आणि त्याच्यावरती फ्लक्च्युएट होऊ नका की मला हे करायचे किंवा ते करायचे. एकच काय बनायचे ते ठरवा आणि त्याच्या दिशेने तुमची वाटचाल असू द्या आणि हार्डवर्क करा, कन्सिस्टंट राहा. सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि तुम्ही मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल थँक्यू.